स्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे पिकलेल्या गावरानी आंब्याची भाजी। चला तर मग बघूया कशी करायची ते। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे गावरानी आंबे आहेत, हे पिकलेले आहेत। हे बघा, हे असे गावरानी आंबे मिळतात बाजारात। हे असे सोलून घ्यायचे। सोलल्यानंतर हा आंबा आपल्याला असा दिसतो। हा चवीला आंबट गोड असतो, पण फार सुंदर लागतो। आता आपल्याला मसाला करून कोणता घ्यायचा ते साहित्य सांगते। कांदा, खोबरं, आलं, लसूण, 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे, 2 लाल मिरच्या, 1 चमचा पुदिना, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। या सगळे तर अंदाजाने घ्यायचे आणि एक थोडीशी कसुरी मेथी आहे, ही पण चमचाभर टीस्पूनच असेल आहे। त्याच्यानंतर पलीकडलं साहित्य म्हणजे गूळ, मीठ आणि आता फोडणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्याला तेलात नाही तुपात त्याची फोडणी करायची आहे। साजूक तूप, मोहरी, जिरं, हिंग, गरम मसाला, हळद, तिखट, कोथिंबीर आणि मी एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, तो रस। हा आंब्याचा रस माझा, मी ह्याचा आंबट गोड रस न घेता माझ्याकडे जो नागिण आंबा आहे, हा घरचाच आहे माझा नागिण, त्याचा मी अर्धा वाटी रस घेऊन घेतलेला आहे। चला मग आपण आता मसाला वाटून घेऊया। ह्याच्यासाठी मी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून। त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि आलं याचे तुकडे करून घेतलेले आहेत। पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, कसुरी मेथी, त्याच्यानंतर लाल मिरच्या। तुमच्या मिरच्या कितपत तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका आणि तुम्हाला कितपत तिखट लागतं ह्याच्याप्रमाणे। 2 टेबलस्पून खोबरा कीस। चला मग आता मिक्सर बंद याला वाटून घेऊया। हे पहा, अजिबात पाणी न घालता अशा प्रकारे आपण हे मिक्सर बंद बारीक करून घेतलेलं आहे। आता मी कढई खाली गॅस लावते आणि त्यात तूप घालते। मी आता यात 2 टेबलस्पून तूप घातले। तुपाचं प्रमाण तुम्ही स्वतः कमी जास्त करू शकता। तूप गरम झालं, त्यात लगेच आपण जिरं घालूया। लगेच मोहरी घालूया। अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं आहे। त्याच्यानंतर पाव टीस्पून हिंग आहे। आता यात आपण हे आपलं वाटण घालूया। गॅस माझा मंद आहे, एकदम सिम्पल। नेहमी गॅस फोडणी टाकताना कमीच केला पाहिजे, नाही तर आपली फोडणी जळू शकते। हे पहा, आता याला आपल्याला छान एक 3-4 मिनिटं तरी हा मसाला भाजून घ्यायचा आहे। याला छान तूप सुटायला लागलं की मग आपण यात हळद, तिखट वगैरे घालणार आहोत। चला तर मग 2-3 मिनिटं मी छान याला भाजून घेते। हे पहा, आता तुम्हाला दिसत असेल आहे की थोडंसं तूप सुटायला लागलेलं आहे। आता आपण याच्यात हळद, तिखट घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, छान परतून घ्यायचं। हे पहा, आता असं आपल्याला तूप थोडं थोडं सुटलेलं आहे। आता आपण परत तिखट टाकलं तरी आता हे जे मसाल्याचंच मिक्सरच्या पॉटमधलं पाणी होतं तेच यात घालणार आहोत। आता रंग पहा भाजीचा
किती सुंदर आलेला आहे। आपण लाल मिरच्याही घातलेल्या आहेत आणि आता लाल तिखटही घातलेलं आहे। तिखटाचं प्रमाण हे तुम्ही ठरवा, कमी जास्त। परत त्याला 2 मिनिटं आपण असं पाणी टाकल्यावर भाजून घेणार आहोत, कारण जितका मसाला छान भाजला जातो ना तेवढी भाजीची चव पण सुंदर येते। हे पहा, आपला मसाला किती छान आता तूप सुटून असा छान भाजला दिसतोय। या क्षणी आपल्याला यात 1 चमचाभर गूळ घालायचा आहे। आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तेवढा गूळ घातलेला आहे। मीठ हे अंदाजाने। हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि आपण आंबे सोलले होते ते आपण पाण्यात भिजत टाकले होते, कारण आंबा काळा पडू नये। आता ते पाणी आपलं चांगलंच असतं, ते पाणी आता आपण इथे वापरून घेणार आहोत। आणि ही थोडीशी चिरलेली जी कोथिंबीर आहे ही पण अर्धी आता आणि अर्धी सजावटीसाठी ठेवायची आहे। तशी आपण वाटणात आपण सगळ्या दांड्या टाकलेल्याच आहे, त्याच्यामुळे मसाल्यात स्वाद उतरलेलाच आहे, पण अजून भाजल्यानंतर पण या कोथिंबीरीचा ताजा असा जो स्वाद असतो ना तोही खूप छान उतरतो, म्हणून मी 2दा कोथिंबीर घालते। आता ह्यात आपण आंबे घालणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान हे तूप असं सुटायला लागलेलं आहे। या क्षणी आपण यात हे आंबे घालूया आणि मग गरजेप्रमाणे आपण त्यात पाणी घालूया। नंतर पाणी याच्यासाठी म्हटलं की या आंब्यांना हा सगळा मसाला व्यवस्थित लागून गेला पाहिजे, म्हणून पाणी नंतर घालूया। आपल्याला कितपत मसाला घट्ट हवा आहे, पातळ हवा आहे, त्या अंदाजाने नंतर पाणी घालायचं आहे। या क्षणी आता मी याच्यात 1 टेबलस्पून गरम मसाला घालते। हा माझा घरगुती रसस्वादम किचनचा गरम मसाला आहे। तुम्हाला भाजीचा रंग दिसत असेल, खूप सुंदर आला आहे आणि सुवास तर इतका येतो आहे, पण त्याचा अनुभव फक्त मीच घेऊ शकते। आता यात आपण जो रस काढला होता अर्धी वाटी तो घालूया। हे बघा, कितपत घट्ट हवा तुम्हाला रस्सा याप्रमाणे तुम्ही त्याचं ठरवू शकता, कारण ही भाजी तुम्ही कशाबरोबर खाणार आहे, भाताबरोबर, पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता। तरी मला असं वाटतंय की अर्धी वाटी पाणी यात घालायला पाहिजे। आणि आता याला छान 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं, म्हणजे या आंब्याच्या सगळा मसाला मिक्स होऊन त्या आंब्याची चव खूप सुंदर लागते। आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि मंद आचेवर याला मी 5 मिनिटं शिजू देणार आहे। 5 मिनिटं झाले, मी आता झाकण काढते आहे। बघा, आपल्या भाजीला किती छान असं साईडने सगळं तूप सुटलेलं आहे। आपली भाजी आता एकदम तयार आहे। आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढूया। हे पहा, ही आपली पिकलेल्या गावरानी आंब्याची भाजी तयार आहे। जर तुम्ही दुरून बघितलं या भाजीला, जोपर्यंत खात नाही तोपर्यंत कळत सुद्धा नाही ही कशाची भाजी आहे।
आणि लागायला खूप सुंदर लागते, कारण आता या आंब्यामध्ये सगळा मसाला मिक्स झालेला असतो। त्यामुळे ही भाजी भाताबरोबर, पोळीबरोबर, पराठ्यांबरोबर, कशाही बरोबर खूप सुंदर लागते। तो आंबा आंबट, गोड, तिखट असं चवीला खूप सुंदर लागतो। तुम्ही ही भाजी करून बघा। आता याच्यासाठी आपण जी कोथिंबीर ठेवली होती सजावटीला ती याच्यावर मी थोडीशी घालते। आणि थोडंसं खोबरं, हे खोबरं ऐच्छिक आहे, केवळ दिसायला छान दिसावं म्हणून घालायचंय, कारण आपण मसाल्यात खोबरं घातलेलंच आहे। आणि मी याच्यासाठी कोरडंच खोबरं वापरलेलं आहे, ओलं घेतलेलं नाही। बघा तर मग जी भाजी दिसायला इतकी सुंदर दिसते ना, ती चवीला पण अप्रतिम झालेली आहे। तुम्ही पण ही भाजी घरी करून बघा, कारण आता आंब्याचा, गावरानी आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे हे आंबे बाजारात मिळत आहेत। ही भाजी तुम्ही करून बघा। तुमची कशी होते भाजी ते मला प्रतिक्रियांनी कळवा। मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।